मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसोबत शरद पवार गटाचे मुंबईतले स्थानिक नेते सुद्धा अनुकूल असल्याचं कळतंय। त्यामुळे मुंबईमध्ये आता एकत्र लढण्याबाबत 2 वेळा चर्चा झाली आहे। जागा वाटपाची अंतिम चर्चा लवकरच होणार असल्याची माहिती काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली आहे। तर काँग्रेसकडून ऑफर आली असली तरी त्यांच्यासोबत एकदाही चर्चा झालेली नाही। शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज प्रदेश कार्यालयामध्ये मुलाखती आहेत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती होणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, इथे ठाकरे बंधू एकत्रित येत असताना त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अनुकूल असल्याचं दिसतं आहे। मुलाखतींना सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुरुवात झाल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? स्वतंत्र स्वबळावर लढणार असली तरी महाविकास आघाडी असं नाव या आघाडीचं असणार की नाही माहिती नाही, परंतु शिवसेना ठाकरे बंधूंच्या आणि मनसेच्या एकत्रित येण्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील सामील होणार आहे आणि शरद पवार गटाचे मुंबईतले स्थानिक नेते या संदर्भात अनुकूल आहेत आणि यावेळी दोनदा बैठका देखील झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत, परंतु जागा वाटपाची अंतिम चर्चा मात्र अद्याप बाकी आहे आणि येत्या थोड्या दिवसामध्ये ही जागा वाटपाची अंतिम चर्चा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत एकत्र मुंबईत लढताना दिसेल। परंतु काँग्रेसनं जरी ऑफर दिली असली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मुंबईत, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसची कुठलीही एकदाही बैठक झाली नाही किंवा चर्चा झाली नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे मुंबईतले स्थानिक नेते हे दोन्ही ठाकरे बंधूंसोबत एकत्र जाण्यावर अनुकूल आहेत आणि त्या संदर्भातल्या जो पुढच्या काही बैठका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील आज प्रदेश कार्यालयात होत आहेत। अगदी कृष्णात, मात्र यामध्ये काँग्रेस कुठेतरी संभ्रमावस्थेत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण जेव्हा ठाकरेंबरोबर जायचं नाही हे जेव्हा काँग्रेसचं ठरलं होतं तेव्हा शरद पवारांची भेट घेण्यासाठी स्वतः वर्षा गायकवाड गेले होते, काही महत्त्वाचे काँग्रेसचे मुंबईतले नेते गेले होते, मात्र ऑफरच दिली गेली नाही, त्यामुळे पुढे जाता आलं नाही असं आता राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन बरोबर सुद्धा चर्चा सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न आहे। काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही आहे, कारण त्यांना देशात इतरत्र थोडीशी अडचण ठरू शकते मनसेसोबतची भूमिका आणि त्याच्यामुळे या संदर्भात खास करून काँग्रेस जी आहे ती संभ्रमात आहे। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत चर्चा करणं असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांना आपल्यासोबत येणं असू दे किंवा वंचितला सोबत घेणं असू दे, कारण शेवटी मुंबईत सोबत लढलं तर कुठेतरी फटका बसेल आणि त्यामुळेच वंचित असेल किंवा इतर छोटे पक्ष असतील किंवा शरद पवार गट जरी सोबत आला तरी चांगली फायदा होऊ शकतो आणि त्याचमुळे अशा प्रकारची त्यांची रणनीती असलेली पाहायला मिळते। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पवारांशी युतीबाबत संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा पाहूया। या क्षणी कोणते बोलणं सुरू नाही। आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली। मला असं वाटत नाही जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते, हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना माहिती। पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल। आम्ही साथ घातलेली आहे, प्रतिसादाची वाट बघत आहोत, प्रतिसाद मिळाला तर ठीक आहे। असं म्हटलंय की काँग्रेस मुंबईत सोबत लढली तरी काय फायदा होणार नाही, काँग्रेस मुंबईत जात नाही। चव्हाण साहेबांनी नांदेडची चिंता करावी, कारण त्यांचं मी विधान आताच ऐकलं की मुंबईमध्ये काँग्रेसचं काही शिल्लक नाही असं त्यांना चिंता लागली राहिलेली आहे, ते आता त्यांनी त्या स्वगृहाची चिंता करावी। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादांमुळेच कुठेतरी जे इच्छुक उमेदवार आहेत ते इतर पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा होत आहे। अगदी त्यातनंच सगळ्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस जरी स्वबळाचा नारा देत असला तरी सुद्धा त्या पद्धतीचे उमेदवार शोधणं सुद्धा काँग्रेसला कठीण जाणार।
असं कोण म्हणते? गेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार आणि सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार केवळ काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. आज जवळपास 1000पेक्षा जास्त उमेदवार आज आमच्याकडे आहेत, इच्छुक आहेत. आणि त्यामुळे मला काँग्रेसला उमेदवारांची वानवा नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. हा एकमेव पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला ते शक्य नाही. वंचित संदर्भात वरकरांनी म्हटलं आहे की त्यांची सूत्र बोलणं सुरू आहे. तुमचं काही बोलणं होतंय? आमची अपेक्षा आहे की हा जो काँग्रेसने पुढाकारानं विकासाच्या अजेंड्यावरती लोकशाही आणि पुरोगामी विचाराला बळकट करण्यासाठी जो पाऊल उचललेलं आहे त्याच्यामध्ये जे जे प्रतिसाद देतील आम्हाला, जे जे आमच्या विचारांशी त्या ठिकाणी समानता ठेवतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका राहील. गेल्या